आज संडे आहे, सोबत सोबत चतुर्थी पण आहे. चतुर्थीला सारखं सारखं तेच ते साबुदाणा खिचडी, वरीचे तांदूळ म्हणजेच भगर, वडे खाऊन कंटाळले असेल तर एकदा माझ्या सांगण्यावरून साबुदाणा बटाटा रोल नक्की ट्राय करून बघा. करायला अगदी सोपी आहे. तर काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला आपल्याला भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला उकडलेला आलू टाकायचा आहे. सोबतच आपण टाकणार आहे यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे, जिरं, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे आपल्याला, चवीनुसार घालायचे आहे. नंतर आपण त्यामध्ये बटाटा जे आहे ते कुचकरून घ्यायचा आहे. मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायला विसरली होती. नंतर जेव्हा मिक्स करत होती तेव्हा मला आठवलं की म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचंच विसरून गेली. नंतर मी त्यामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तुम्ही विसरू नका, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नक्की घाला. आता आपण सारणासाठी बॉइल्ड बटाटा घेऊया आणि त्याला आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे, सोबतच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि भरपूर असं इथं कोरड्या खोबऱ्याचं खीस घालायचं आहे आपल्याला. नंतर चवीनुसार मीठ, जिरं, इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकता, मनुका वगैरे, बदाम, काजू घालू शकता. मी नाही घातलेला आहे. नंतर थोडीशी पिठी साखर आणि लिंबाचा रस घालायचा आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर आपलं सारण रेडी झालेलं आहे. आपण काय करू माहिती आहे का, आता जो साबुदाणा आपण आधी भिजवला होता, हाताला तेल लावूया आणि साबुदाण्याचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आता त्याची आपल्याला एक पुरी करून घ्यायची आहे हातावर, जसं व्हिडिओ दाखवला आहे तशा प्रकारे सारण घ्यायचं आहे. त्याचे कसं सिलेंडर टाईप गोळा करायचा आहे, मधोमध भरून आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे सिलेंडर सारखा. बघा, असं रोल तयार करून घ्यायचा आहे बरोबर हातावर दाबून दाबून. मी परत एकदा करून दाखवते. साबुदाण्याचा एक मोठा गोळा घेऊन मधोमध आपल्याला सारण भरून एक सिलेंडर सारखा रोल तयार करायचा आहे. साईडला मी तेल गरम करायला ठेवणार आहे. 2 आपले रोल तयार झाले होते. अशा पद्धतीने माझे बाकीचे रोल तयार केले. रोल तयार होईपर्यंत तेल छान गरम झालं होतं. आता एक एक रोल मी त्यामध्ये तळून घेणार आहे. हळूच तेलामध्ये रोल सोडून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा रोल जो आहे ते क्रिस्पी लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा, आपला रोल छान असा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे सर्व रोल तळून घेणार आहे. होती की नाही सोपी, नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नसुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. गरमागरम रोल मी भापादोळी बरोबर आणि चिप्स, चकली बरोबर आणि हिरवी मिरची बरोबर सर्व केले होते आणि मस्त छानपैकी आम्ही चतुर्थीचा आस्वाद घेतला होता. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.